सांगतो मेन एनर्जी लेवल. आता हे जे डायग्राम काढलेली आहे ती काय आहे, ऍटमचं इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर आहे. हे सेंटरला आहे प्लस लिहिलेलं ते काय आहे, न्यूक्लियस आहे. त्या न्यूक्लियसच्या सराउंडिंगला काय असतात, ऍटॉमिक ऑर्बिटल्स असतात ज्याच्यामध्ये काय असतात, इलेक्ट्रॉन्स आपले फिरत असतात, रिव्हॉल्व करत असतात. मग जर आपण म्हणलं एन ची व्हॅल्यू 1 असेल तर तो इलेक्ट्रॉन काय असेल, न्यूक्लियस पासूनच्या फर्स्ट एनर्जी लेवल मध्ये प्रेझेंट असेल. जर आपण म्हणलं एन ची व्हॅल्यू 2 असेल तर तो इलेक्ट्रॉन न्यूक्लियस पासूनच्या सेकंड एनर्जी लेवलला प्रेझेंट असेल. म्हणजेच आपल्याला काय सांगतो, एन ही व्हॅल्यू काय सांगते, इंडिकेट्स मेन एनर्जी लेवल ऑफ दॅट इलेक्ट्रॉन. एन ची व्हॅल्यू आपल्याला काय सांगते, तो इलेक्ट्रॉन न्यूक्लियस पासून कोणत्या एनर्जी लेवलला प्रेझेंट आहे. नेक्स्ट बघा, ऍव्हरेज डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस. न्यूक्लियस पासून त्या इलेक्ट्रॉनचे ऍव्हरेज डिस्टन्स काय आहे हे कोण सांगते, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. याचा अर्थ काय, एन ची व्हॅल्यू 1 असेल तर त्याचं न्यूक्लियस पासूनचं डिस्टन्स काय असेल, एवढं असेल. इथून पुढे आपण काय म्हणू, एन ची व्हॅल्यू 2 असेल तर त्याचं न्यूक्लियस पासूनचं डिस्टन्स काय झालेलं दिसतं, आपल्याला इन्क्रीज झालेलं दिसतं. तसंच आपण म्हणलं एन ची व्हॅल्यू 3 असेल तर न्यूक्लियस पासून ते डिस्टन्स काय होतं, इन्क्रीज होत जातं. याचा अर्थ काय, एन ची व्हॅल्यू जेवढी कमी असेल तेवढं आपण काय म्हणू, त्या इलेक्ट्रॉनचं न्यूक्लियस पासूनचं डिस्टन्स काय असणार आहे, कमी असणार आहे. एन ची व्हॅल्यू जशी वाढत जाईल तसं आपण काय म्हणतोय, त्या इलेक्ट्रॉनचं न्यूक्लियस पासूनचं डिस्टन्स हळूहळू काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. याचाच अर्थ काय, एन ची व्हॅल्यू आपल्याला काय सांगते, ऍव्हरेज डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस. एन ची व्हॅल्यू आपल्याला माहिती असेल तर आपण सांगू शकतो न्यूक्लियस पासून तो इलेक्ट्रॉन किती डिस्टन्स वरती प्रेझेंट आहे. एन ची व्हॅल्यू कमी असेल तर त्याचा न्यूक्लियस पासूनचा डिस्टन्स कमी असेल. एन ची व्हॅल्यू जशी वाढत जाईल तसं आपण काय म्हणून, न्यूक्लियस पासून त्या इलेक्ट्रॉनचं डिस्टन्स काय होत जाते, ग्रॅज्युअली इन्क्रीज होत जाते. नेक्स्ट बघा, डिटरमाइन साइज ऑफ द शेल. साइज ऑफ द शेल म्हणजे काय, न्यूक्लियस पासून त्या ऑर्बिटचं जे काही डिस्टन्स असेल ते डिस्टन्स काय करू आपण, 3D ट्रॅव्हल केल्यानंतर जे काही साईज तयार होईल त्याला आपण काय म्हणतोय, त्या शेलची साईज आहे. म्हणजेच न्यूक्लियस पासून जसं आपण लांब जात जाऊ तसं त्या शेलची काय होत जाते, रेडियस वाढत जाते. न्यूक्लियस पासूनचं त्याचं डिस्टन्स वाढत जाते. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो, त्या शेलचं साईज पण हळूहळू काय होत जाते, इन्क्रीज होत जाते जसं एन ची व्हॅल्यू इन्क्रीज होत जाईल. आपण जर म्हणलं हा जर सेंटरचा न्यूक्लियस आहे तर एन ची व्हॅल्यू 1 असताना शेलची साईज कमी असेल. त्याच्यानंतर एन ची व्हॅल्यू 2 असताना शेलची साईज इन्क्रीज होत जाते. एन ची व्हॅल्यू 3 असताना परत आणखीन एकदा एन ची साईज, त्या शेलची साईज काय होते, इन्क्रीज होते. म्हणजेच काय, एन ची व्हॅल्यू आपल्याला काय सांगते, साईज ऑफ द शेल.